शिंदे सेनाच्या पुरस्कृत उमेदवार मीनाताई शिवनारायण गायकवाड यांची निशाणी बघा छत्री आहे आणि भरपूर अशा प्रचंड याच्यामध्ये त्यांची रॅली निघालेली आहे. प्रचंड अशी रॅली निघालेली आहे. महिलांचा भरपूर सहभाग आहे याच्यामध्ये, आपण बघू शकता. इथे सर्व धर्म समभावाच्या महिला इथे सहभागी झालेल्या आहेत मीनाताईसाठी. उमेदवारांचं ऑप्शन केलं जात आहे. हो थोडं बाजूला स्वागत आहे तुमचं न्यूज मराठीमध्ये 24/7. मी माधव खिल्लारे. आपण आहोत प्रभाग क्रमांक 1 मध्ये. प्रभाग क्रमांक 1 मध्ये महिला उमेदवार आहेत मीना शिवनारायण गायकवाड. मी शिवसेनेची पुरस्कृत उमेदवार मीना ताराबाई शिवनारायण गायकवाड आणि माझी छत्री निशाणी आहे आणि माझ्यासोबत 3 धनुष्यबाण. आमचं हे पॅनल पूर्ण अनुभवी आहे. बरं, तुम्ही आता गल्लोगल्ली फिरले, आम्ही बघितलं तुम्हाला. लोकांच्या काय भावना आणि काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? माझ्या प्रभाग 1 मध्ये काही ठिकाणी असं की विकास काही झालेला नाही. तिथं मी गेले तर त्यांच्या खूप काही समस्या आहे. आम्हाला पाणी नाही, कचरा कुंड्या जमलेल्या आहे, तिथं कचरा कुंड्या नाही, लाईट नाही, रोड नाही, म्हणजे खूप काही समस्या आहे काही ठिकाणी. बरं, तुम्ही काय काय करणार त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी मला त्यांनी आम्हाला पूर्ण पॅनलला प्रचंड मताने विजय करावे. आम्ही त्यांना असं आश्वासन देते की आम्हाला पूर्ण पॅनलला त्यांनी आम्हाला प्रचंड मताने निवडून दिलं की आम्ही त्यांच्या पूर्ण समस्या, त्यांच्या काय समस्या असेल ते पूर्ण. तरी काय काय करणार तुम्ही? पाण्याची सुविधाकरण, रोडची सुविधाकरण, कचरा कुंड्याची, महिला सुरक्षा प्रत्येक वार्डामध्ये तुमच्या. अजून काय आव्हान करणार तुम्ही मतदारांना? मतदारांना मी असं आवाहन करेन की पूर्ण प्रचंड मतांनी तुम्ही आम्हाला विजय करा. म्हणजे मी पूर्ण विकास घडण्यासाठी मला तुम्ही एकजूट व्हा आणि मतदान इकडं तिकडं तुम्ही डिव्हाइड करू नका. हीच माझी तुम्हाला विनंती आहे. तुमची निशाणी काय आहे? माझी निशाणी छत्री आणि माझ्या सोबत पूर्ण पॅनलचे 3 धनुष्यबाण आणि 1 छत्री. मीनाताई शिवनारायण गायकवाड प्रभाग क्रमांक 1 मध्ये. त्यांना छत्री ही निशाणी आहे. त्यांचं पॅनल शिंदे गटासोबत त्यांचं आणि शिंदे गटाने शिवसेनेने त्यांना पुरस्कृत केलेलं आहे. म्हणजे ते शिंदे सेनाचेच उमेदवार आहेत. तर
मी सांगतो, मी आता 47 वर्षाचा आहे. 47 वर्षामध्ये इथं 40 वर्षापासून 35 वर्षापासून बघतो मी. इथं नगरसेवकच आमचं झालेलं नाही. दर पंचवार्षिकला आमच्या बाहेरचे नगरसेवक येतात बाहेर, आणि ते निवडून एकदा सुद्धा येत नाही. कोणाच्या लग्नात नाही, कोणाच्या मोतीत नाही, कोणाच्या सुखात नाही, म्हणजे काम तर करायला येतच नाही, अशी परिस्थिती. त्याच्यामुळं आज पहिली अशी संधी गणेश भाऊनं मला अशी दिली. हे आमचे नेते यांनी, जयस्वाल साहेब आमचे नेते, त्यांनी मला पुरस्कृत म्हणून निवड केलेली आहे आणि काम करायची संधी दिलेली आहे, जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली. त्याचं मी सोनं करून राहणार. बरं, तुम्ही निवडून आल्यानंतर एवढा वेळ देणार का सगळ्या लोकांना? पुन्हा वेळ देणार, मी जनतेला वेळ देणार. आणि स्थानिक असल्या कारणाने मला इथल्या समस्या एक आणि एक माहिती आहे, त्याच्यामुळे मी समस्या सोडून राहणार, हा माझा निर्णय आहे. प्रभाग क्रमांक 1, मीना शिवनारायण गायकवाड. अनुक्रमांक किती? 6. अनुक्रमांक 6. कट कर. चेतनानगरमधून मी आपलं मतदार आहे. तर ह्या ठिकाणी प्रथम पहिल्या वेळेस शिंदे गटाकडून ह्या ठिकाणी चेतनानगर ह्या ठिकाणी पहिल्या वेळेस उमेदवारी मिळाली आणि ह्या उमेदवाराला मीनाताई गायकवाड यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा असं निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे. आणि मागच्या नगरसेवकने या ठिकाणी एकही काम केलेलं नाही. रोडसुद्धा नाही केलेले. इथं पावसाळ्यामध्ये चालता सुद्धा येत नाही, फिरता सुद्धा येत नाही, मोटरसायकल साधी येत नाही. इथं पाण्याचा प्रश्न बिलकुल काहीच नाही. इथं पाणी भेटत नाही. इथं तर ड्रेनेज लाईट नाही, CC कॅमेरा नाही आणि महिला सुरक्षा नाही आहे. तर ह्या सर्व सुरक्षा नजरेसमोर ठेवून आम्ही सर्व मतदार बंधूंनी एक ठरवलेले की मीनाताई गायकवाड यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. आणि त्यांच्या आज पहिली वेळेस शिवसेनेनं ह्या चेतनानगरला न्याय दिला. कारण की आतापर्यंत चेतनानगरला स्थानिकचा उमेदवार कधीच मिळाला नाही. इथे सगळे आयात उमेदवार आले आणि आयात आले आणि पैसे देऊन निवडून यायचे. नंतर पुन्हा ह्या पब्लिकला, इथल्या जनतेला, इथल्या मतदार बंधूंना कधी तोंड त्यांनी दाखवलं नाही. आज सगळ्यात मोठा प्लस पॉईंट कधी म्हटलं तर आम्हाला आज आम्ही शिवसेनेनं धनुष्यबाणानं इथं खरा न्याय चेतनानगरला हात दिला. कारण की इथला स्थानिकचा उमेदवार त्यांनी कसा का होत नाही, तो पाठिंब्यानं हो का ते पुरस्कृत हो, पण शिवसेनेने त्यांना दिला आणि शिवसेना त्यांच्यासोबत खंबीरपणे, जसं आम्ही 3 उमेदवार आहे, 3 उमेदवार ज्या पद्धतीनं करतोय त्याच पद्धतीनं हा आमचा 4था उमेदवार 100% आमचं पॅनल निवडून येणार. आम्ही सगळ्या विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाणार. काय समस्या आहेत तुमच्या वॉर्डाच्या? आमच्या समस्या या ठिकाणी पहिली थोडं काय समस्या आहे तुमच्या? आमच्या वार्डामध्ये इथं पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पाण्याची आमच्याकडे पाईपलाईन नाही आहे. इथं आमच्या बाजूलाच तळं असून आमचं पूर्ण चेतनानगर, म्हाडा कॉलनी ही पूर्ण पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे इथं पाण्याची लाईन तात्काळ टाकण्यात यावी. तसेच आमच्या शाळेपाशी कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे. पूर्ण रोडवर कचरा आहे. पूर्ण आपल्या इथं बाजूला तुम्ही जाऊन पहा, पूर्ण कचऱ्याचा प्रश्न एक आहे. होतं पाण्याचं, यांचं कचऱ्याचं. तुमचा काय प्रश्न आहे? महानगरपालिका शाळेसमोर कचरा डेपो सरकारचा प्रकार झालेला आहे, तो हटवण्यात यावा. कारण विद्यार्थ्याचं धोक्याचं जीवन धोक्यामध्ये आहे. लहान मुलं तिथं शाळेमध्ये जातात. समोर एवढा मोठा कचरा पडलेला आहे, इथपर्यंत वास होतो. लहान मुलाच्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. त्याच्यामुळे तो कचरा डेपो तात्काळ हटवून द्यावा. ताई, मला काय समस्या आहे तुमच्या? महिलांच्या समस्या सांगा. असं आहे, आम्हाला रोड नाही आहे, पाणी नाही आहे, आम्हाला ड्रेनेजचं नाही आहे बी तर ते घडी चेकअप होऊन जातं. आणि असं आहे आमचं महिलांची सुरक्षेबद्दल काय सांगणार तुम्ही? सुरक्षेबद्दल लेडीजच्या CC कॅमेरा सुरक्षेबद्दल ते आम्हाला